नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र सावनेर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत बालवामन महाराज यांच्या मार्गदर्शनात भागवताचार्य मुनिश्रीजी पंढरपूर यांच्या अमृतमय यांच्या वाणीतून 10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये व्यसनमुक्ती ही सप्ताह ठेवण्यात आला होता। दररोज हरिपाठ, हरिनाम, कीर्तन आदींचं आयोजन येथे होत होतं। पण काय रडत रसे रडत जाशील, रडत येशील, रडत येशील, रडत जाशील, रडत येशील, रडत जाशील, तरी काना तुझ कडले रे, तरी नका तुझ कडिले, संसार माया कठीण। एवढी कठीण असताना त्याच्यातच मुलकं। पण माणसामध्ये दुःख का आहे? दुःखाची वेदना का आहे? दुःख कोणालाच नाही म्हणतो। जगामध्ये मी प्रत्येक जीव प्राण्याला जन्माला घातलं, दुःख मी कोणाच्याच याला बांधलेलं नाहीये। पण दुःखी का आहे? दुःखी काहून असेल हा माणूस? मी कोणाच्या पदरी दुःख बांधलं नाही म्हणतो, देव म्हणतो मी सगळ्याला एक आनंदी, ही सर्व प्रत्येक जीवाला आनंद म्हणून जीवन दिलं। पण प्रत्येक तसंच आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 17 फेब्रुवारीला अंगद महाराज अरबट यांचे काल्याचे कीर्तन झाले। बघून चाट्याचं जमू नको, तुकोबाराय म्हणतात। म्हणून तुकोबारायांनी 2 पत्न्या केल्या। एक पत्नी जिवंत असताना, मेल्यावर नाही। एक पत्नी तर अन्न करता मेली दुष्काळी अटीला, द्रव्य ढेला मान। एक स्त्री अन्न करता नंतर, पण जिवंत असताना पहिली पत्नी, त्या पहिल्या पत्नीचं नाव काय सांगून देऊ? क्या बात आहे, रुक्मिणी माता, रुक्मिणी देवी पहिल्या पत्नीचं नाव असताना दुसरी पत्नी केली कोण? जिजामाता आवली। आणि ती कुण्या भिकारीची होती काय? नाही नाही, अरे पुण्याचे अप्पासाहेब गुडवे पाटील मौर्य घराणा। व गावातून दिंड्या पताकासह श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये गावातील महिला, पुरुष, अबालवृद्ध यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। अमरावती, यवतमाळ, अकोला, अकोट यांच्यासह 141 दिंड्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या। चौकात चौकात दिंडीचं स्वागत करण्यात आलं, पूजन करण्यात आलं। सांगतेनिमित्त भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ परिसरवासियांनी मोठ्या प्रमाणात घेतला। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे।